नमस्कार. या सेशन मध्ये आपण ग्रुप बाय आणि ऑर्डर बाय बघणार आहोत. ग्रुप बायचा यूज कधी करायचा, ऑर्डर बायचा यूज कधी करायचा आणि नेमकी काय कन्सेप्ट आहे, प्रॅक्टिकली आपण हे एक्झाम्पल सहित समजून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण आतापर्यंत शिकलो आहोत की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स हा एक जो आपला टेबल आहे, त्याच्यातून आपण कसा डेटा रिट्रीव्ह करू शकतो किंवा कोणत्याही टेबल मधून आपण डेटा कसा रिट्रीव्ह करू शकतो हे आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत. जो ज्या पद्धतीचा डेटा असतो डेटा टेबलमध्ये, त्या पद्धतीनं आपल्याला काही रिक्वायरमेंट असतात की आपल्याला ग्रुपिंग वगैरे करायचं असतं. ग्रुपिंग म्हणजे काय की आता इथे जेंडर आहे, मेल लोकांचा किती डेटा आहे आणि फिमेल लोकांचा किती डेटा आहे, याच्याबद्दल आपल्याला काही अजून इन्फॉर्मेशन किंवा ऍग्रिगेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असतील. ऍग्रिगेटेड म्हणजे कसं की आपल्याला स्पेसिफिक लेट्स से की ऍव्हरेज किती आहे, ऍव्हरेज एज किती फिमेल एम्प्लॉईज, मेल एम्प्लॉईचं ऍव्हरेज एज किती आहे, किंवा अजून एखादं एक्झाम्पल जर घेतलं डिपार्टमेंटचं, एखाद्या डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉईज आहेत, त्या डिपार्टमेंटमध्ये किती सॅलरी डिस्ट्रीब्यूट केली जाते वगैरे, अशा पद्धतीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला जेव्हा काढायची असते तेव्हा आपण ग्रुप बाय यूज करू शकतो. आता इथे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. आता मी तर इथं काय करतो, फक्त जेंडर सिलेक्ट करतो आणि आपण आता सध्या जेंडर जेंडर सिलेक्ट केल्यानंतर याला जर रन केलं तर आपल्याला सर्वचे सर्व रोज येतील. परंतु याला जर आपण ग्रुप बाय जर केलं, ग्रुप बाय आणि जेंडर जर म्हटलं, तर काय होईल की आपले जे काही डुप्लिकेट व्हॅल्यूज वगैरे आहे त्याचा आणि त्याची फक्त एकच व्हॅल्यू इथे डिस्प्ले होईल, फिमेल आणि मेल. आता एवढं आलं, मग याच्यातून काय करू शकतो. आता जर मला वाटलं की मला इथं जेंडर नंतर एज पण डिस्प्ले करायचं आणि मी याला रन केलं, तर आता इथं रन झालेलं नाहीये. इथं जर बघितलं तर तुम्ही एक एरर आलेला आहे. आता इथं ही एरर मी कॉपी करतो आणि तुम्हाला थोडीशी एरर समजून सांगतो की काय नेमकं एक्झॅक्टली ही एरर सांगते. तर ह्या एरर मध्ये सिलेक्ट लिस्ट इज नॉट इन द ग्रुप बाय क्लॉज अँड कंटेन्स नॉन अग्रिगेटेड कॉलम्स. आता याचा अर्थ असा आहे की ज्या सिलेक्ट क्लॉज मध्ये जेवढे कॉलम्स आहेत ते ग्रुप बाय मध्ये नाहीये. अदर त्याच्यामुळे हे एरर येते. त्याच्यामुळे आपल्याला हे जेंडर आणि एज हे दोन्ही पण इथे टाकावं लागेल. तर त्यासाठी हे टाकल्यानंतर आता इथे बघा एरर गेलेला आहे आणि आपलं हे फिमेल मेल याच्यानुसार आपली ही डिस्प्ले झालेले आहे. आता याच्यात काय असतं की आता हे न्यूमेरिक फील्ड आहे एज. तर एज मध्ये आपण जर ऍव्हरेज फंक्शन लावलं इथे, जेव्हा आता हे काय झालं ऍग्रिगेटेड फंक्शन. आता ऍग्रिगेटेड फंक्शन्स काय असतात की ऍग्रिगेटेड फंक्शन म्हणजे काय की जे व्हॅल्यू न्यूमेरिक ज्या व्हॅल्यू असतात त्यांचं ऍडिशन करणं झालं, ऍव्हरेज काढणं झालं, मिनिमम काढणं, मॅक्झिमम वगैरे हे आहेत. मग ऍव्हरेज आहे, सम आहे, मीन आहे, मॅक्झिमम आहे, काउंट आहे, अशा पद्धतीचं. तर अशा पद्धतीचं हे आहे. आणि आता याला जर मी रन केलं, आता बघा हे जेंडर हा एक कॉलम इथं आहे आणि इथं पण आहे. ऍव्हरेज ऑफ एज, आता हे ऍग्रिगेटेड फंक्शन आहे, ते इथं मेन्शन करायची गरज नाही. आणि याला जर रन केलं मी, तर बघा आता फिमेल आणि मेल मध्ये ऍव्हरेज किती आहे, 38.5 फिमेल मध्ये आणि 41.2 मेल मध्ये. तर अशा पद्धतीचे व्हॅल्यूज हे ग्रुप बाय होतं. आता अजून एक दुसरा जो टेबल आहे आपला, एम्प्लॉई सॅलरी लेट्स से, याला जर मी रन केलं आणि याच्यात जर बघितलं, तर आता आपल्याला किती याच्यात ऑक्युपेशन हा एक कॉलम आहे आणि सॅलरी आहे. आता ऑक्युपेशन इथं बघा दोन ऑफिस मॅनेजर आहे आणि जर अशी रिक्वायरमेंट असेल की ऑफिस मॅनेजरला किती सॅलरी जाते टोटल, जशी आता इथं आहे, इथं थोडेच रेकॉर्ड आहे म्हणून काय नाही, परंतु हजारो रेकॉर्ड असतील आणि पूर्ण ऑफिस मॅनेजरचे सगळी त्यात टोटल मला काढायची असेल तर ती कशी काढणार. त्यासाठी मग आपण काय करू शकतो की इथे ऑक्युपेशन हा जो कॉलम आहे तो देणार आपण आणि त्याला ग्रुप बाय करणार, ग्रुप बाय ऑक्युपेशन. आता असं केलं की फक्त आता काय केलं मी ऑक्युपेशनला ग्रुप बाय करतोय. आता इथे दोन व्हॅल्यूज आहे. आता ह्या ऍग्रिगेट होऊन फक्त काय होतील की एकच दिसेल. मग त्या कशा दिसणार, आता बघा इथं ऑफिस मॅनेजर एकच रो आहे. मग आता आपल्याला याच्यातून काय करायचं, एका डिपार्टमेंट मध्ये किंवा एका ऑक्युपेशन मध्ये किती व्हॅल्यूज आहे. मग आता लेट्स से सॅलरी, सॅलरी जर आपल्याला काढायची जर झाली, टोटल सॅलरी किती, मग ती अशी सम ऑफ सॅलरी असं म्हणायचं. सम ऑफ सम म्हणजे काय करतात ते टोटल काढतात आणि याला ऑक्युपेशनने ग्रुप करणार. मग आता याला रन जर केलं तर आता बघा इथं आलेले ऑफिस मॅनेजरचं जे बघता तुम्ही की 50,000 आणि 60,000 असे दोन व्हॅल्यूज होतात. त्याचे टोटल होऊन 1,10,000 आलेले. तर अशा पद्धतीने हे सम होतात. पूर्ण ऑक्युपेशन वाईज प्रत्येकाला त्याची सॅलरी टोटल करता येते. याच्यात आपण मिनिमम मॅक्सिमम वगैरे करू शकतो.
किंवा इथं जर बघितलं तुम्ही तर मिनिमम एज, मॅक्स एज. आता हे जे फंक्शन्स आहे हे तुम्हाला नंतर अजून हळूहळू जेव्हा पुढे जातील तेव्हा तुम्हाला अजून माहित होतील. काउंट आहे, नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहे, की याच्यात आता याला जेंडर मध्ये म्हणायचंय की काउंट करायचं आपल्याला. आणि याला जर मी एक्झिक्यूट केलं तर बघायचंय ऍव्हरेज येत आहे, मिनिमम येत आहे, मॅक्झिमम येत आहे आणि काउंट येतोय. म्हणजे की फिमेल एम्प्लॉई 4 आहे, मेल एम्प्लॉई 7 आहे. अशा पद्धतीने आपण हे ग्रुप बाय यूज करू शकतो. आता आपल्याला दुसरं एक यूज बघायचं आहे की आपल्याला आता ऑर्डर बाय म्हणजे काय. तर ऑर्डर बाय म्हणून एक क्लॉज आहे. आता हे दोन खूप महत्वाचे क्लॉज आहे, ग्रुप बाय आणि ऑर्डर बाय. आणि हे कशासाठी, सॉर्ट द व्हॅल्यू सॉर्ट करण्यासाठी. याला रन केलं, मी तर असं बघा याच्यात आपल्याला अशा व्हॅल्यूज येत आहेत. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं नेमकं की इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स मध्ये म्हटलंय मला सॉर्ट करायची अशी व्हॅल्यू, फर्स्ट नेमने सॉर्ट करायची. तर काय करायचं आपल्याला, एम्प्लॉई डेमोग्राफिक्स नंतर आपल्याला काय म्हणायचं, ऑर्डर बाय फर्स्ट नेम असं म्हणायचं. आता ही व्हॅल्यू बघा, हे जे आहे ते अल्फाबेटिकली सॉर्ट नाही, पण ऑर्डर बाय यूज केल्यानंतर आणि याला रन केल्यानंतर हे बघा तुम्ही फर्स्ट नेम एज टू डेट असं सॉर्ट झालेलं आहे. आता बाय डिफॉल्ट हे ASC म्हणून असेंडिंग सॉर्ट असतं. म्हणजे याला मी जर रन केलं असं तरी हे तुम्ही बघा याचा रिझल्ट सेम असेल. परंतु मी याला रिव्हर्स जर केलं DSC तर आता बघा Z टू A अशी सॉर्टिंग झालेली. तर अशा पद्धतीने आपण एका कॉलमवर सॉर्ट करू शकतो. सिमिलर वे जर आपल्याला वाटलं की आपल्याला मल्टिपल कॉलमने सॉर्ट करायचंय, तर आता इथं लेट्स से जेंडरने मी सॉर्ट करतोय आणि कॉमा एज हा एक कॉलम आहे. याला मी सॉर्ट केलं तर आता बघा फिमेल हे झालेलं आहे आणि मेल हे अगोदर सॉर्ट झालेले. पण फिमेलमध्ये आपण काय म्हणलं डिसेंडिंग सॉर्ट म्हणजे 46 44 अशी म्हणजे रिव्हर्स सॉर्टिंग झाली. यालाच मी जर असेंडिंग म्हटलं किंवा मी काढून टाकलं हे फक्त. जर बाय डिफॉल्ट असेंडिंग सॉर्ट असते म्हणजे तर बघा फिमेलमध्ये हे 4 रेकॉर्ड्स आहेत आणि मेलमध्ये पण हे रेकॉर्ड्स आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे सॉर्ट करू शकतो. आता अजून एक प्रकार आहे की याच्यात आपल्याला कॉलमचे नाव माहीत नसेल किंवा कॉलम द्यायचे नसेल, तर आपण म्हणू शकतो की मला लेट्स से की मला याने सॉर्ट करायचंय फर्स्ट नेमनी. तर ऑर्डर बाय 1 ने जर म्हटलं, आता हे बघा हा 1, 2, 3, 4, 5, 6 कॉलम आहे. फर्स्ट नेम ऑर्डर बाय एम्प्लॉयी आयडीने करायचंय मला, तर असं होईल बघा. आता याला ऑर्डर बाय केलं तर एम्प्लॉयी आयडीने. जर मला फर्स्ट नेमने करायचंय तर 2 करा असं. तर मल्टिपल कॉलमचं पण असंच करू शकतो. जर वाटलं तुम्हाला घाईघाईत आपल्याला फक्त माहिती की फर्स्ट नेमने सॉर्ट करायचंय किंवा म्हणजे पहिल्या कॉलमने सॉर्ट करायचंय, तर आपण फर्स्ट म्हणू शकतो किंवा दुसऱ्या तिसऱ्याने करायचं असेल तर त्या हिशोबाने आपण करू शकतो. लेट्स से तिसऱ्या ह्याच्याने करायचं मला लास्ट नेमने. हे लास्ट नेमने असं सॉर्ट होईल. तर अशा पद्धतीने हे ऑर्डर बाय आणि ग्रुप बाय यूज केले जातात. पुढच्या सेशनमध्ये आपण हॅव्हिंग आणि वेअर याचा डिफरन्स काय ते बघणार आहोत.